समाज म्हणून जे आग्या मोहोळ आहे, समाज म्हणून आरक्षण जर नाही दिलं आणि सरकारने जर मराठ्यांना फसवलं, आग्या मोहोळ जर उठलं तर चर्चाच काय. आणि मग एकदा आग्या मोहोळ उठलं तर ते बघत नाही हा कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, मंत्री आहे का, आमदार आहे का, मुख्यमंत्री आहे का, उपमुख्यमंत्री आहे का, डेंग्यू झाला आहे का, अजून काय झालं आहे का, कोरोना येईल, अजिबात सुट्टी नाही. मराठे आजपर्यंत लढाई जिंकलेत पण तहात हारले होते. एकमेव ही अशी लढाई आहे की मराठे लढाईत सुद्धा जिंकलेत आणि तहात सुद्धा जिंकणार. हा दुसरा तह आहे. हा सरकारला दिलेला एक वेळ आहे, क्षण आहे, संधी आहे, किंवा सरकारने जी काय पापं केलीत आजपर्यंत नेत्यांनी सगळ्या, ती स्वच्छ अंतकरणाने आता सगळी पापं धुण्याचा दिवस आहे. समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा विषय. सरकार मायबाप असतं, सरकार सगळ्यांना घेऊन चालणार असतं. त्याच्यामुळं दगाफटका अजिबात करू नये. कारण मराठ्यांना आज नाही म्हणलं तरी, कुणाची इच्छा असो किंवा नसो, एक मराठ्यांचा क्रांतीसूर्य त्यांना भेटला आहे. काय मिळवलं मराठ्यांनी, आजपर्यंत काय कमवलं किंवा काय गमवलं, याच्यापेक्षा संघर्षातून जे नेतृत्व निर्माण झालं त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. ज्या माणसाला उपोषण सोडल्यानंतर चालतासुद्धा येत नव्हतं, हॉस्पिटलमध्ये लोकांनी उचलून स्टेजच्या खाली आणलं आणि नंतर हॉस्पिटलमध्ये नेलं. पण ज्यावेळेस माईक हातात होता त्यावेळेस सगळं रान त्यांनी ज्या पद्धतीनं नांगरून टाकलं, प्रत्येक व्यक्तीच्या डोक्याची मशागत केली, मुख्यमंत्र्यांच्या डोक्याची मशागत केली, मंत्र्यांच्या डोक्यांची मशागत केली, आमदारांच्या डोक्यांची मशागत केली. सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रातला गावगाड्यातला झाडून सगळा समाज आहे, त्यांच्यासुद्धा डोक्यांची मशागत केली. म्हणून मराठे युद्धात लढाईतसुद्धा जिंकलेत आणि तहातसुद्धा जिंकणार, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हे लाल बटन दाबायला अजिबात विसरू नका. आपण चर्चा करतोय जरांगे पाटलांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या उपोषणाची. पहिला टप्पा त्यांनी 30 ऑक्टोबरला काय आंदोलन सुरू केलं, 6 सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये काय घडलं हे तुम्हाला माहिती आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जागर सुरू होता, आंदोलन सुरू होतं, परंतु सरकारने ज्या पद्धतीनं बदनाम करण्याचं, मोडून पाडण्याचं, किंवा ज्यांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये किंवा विचारांमध्ये जो घाणेरडेपणा आहे, अनाजी पंतांची जी काही वळवळ आजसुद्धा किडेच्या रूपाने जशी जशी वळवळ करल तसं तसं सुडाचं राजकारण कळतं. पण जिरवलं. लाखो जरांगे तयार झाले, लाखो जरांगे प्रामाणिकपणे लढले. खरं तर हा अजून आरक्षण मिळायचं आहे. सरकार काय निर्णय घेईल ती घेईल, परंतु मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, मी नेहमी सांगत असतो, नवीन नेतृत्व पुढं आलं पाहिजे. एवढे लाखोंचे मोर्चे निघाले, तथाकथित नेत्यांनी तरुण नेतृत्वाला, मग ती महिला असतील किंवा पुरुष असेल, संधी मिळू दिली नाही. साहेब, संधी घ्यावी लागते, मिळवावी लागते किंवा निर्माण करावी लागते. नेतृत्व तर त्याच्या पुढची गोष्ट आहे. तरीही ज्या पद्धतीनं लाखोंचे मोर्चे झाले, मराठ्यांना ताकदीचा नेता मिळाला नाही. धनगरांच्या आरक्षणाचे मोर्चे झाले, नेता नाही मिळाला. साहेब, असेच बसा नुसत्या जय म्हणत, घोषणा देत, किंवा समाजाच्या नावावर दररोज काही मोर्चे निघतात, वेगवेगळे आंदोलनं असतात, समाजाच्या वेगळ्या संघटना, आणि मग त्यांचेच एकमेकांचे पाय ओढण्यात धन्यता मानतात. पण आदर्श दिला, एकच व्यक्ती आंदोलनात बोलणार, एकच व्यक्ती त्या ठिकाणी भूमिका मांडणार, आणि समाज म्हणून सगळ्यांना मान्य आहे का विचारल्यानंतर त्या ठिकाणी चर्चा होते. आज लोक, तुम्ही कुठलंही वर्तमानपत्र काढा, कुठलंही चॅनल लावा, एवढंच काय, कुठंही काही काढा, मराठी काढा, हिंदी काढा, इंग्रजी काढा, महाराष्ट्रात काढा,
भारतातले वर्तमानपत्र घ्या, भारताच्या बाहेरचे घ्या, जरांगे पाटलांचं नाव सगळीकडे छापून आलेलं आहे. लोक त्यांना उद्या सगळ्यात समाजाचा ग्रेट नेता तर मानतील, देवसुद्धा मानायला कमी करणार नाही जर आरक्षण दिलं तर. पण मित्रांनो, अजिबात विसरू नका, ज्यांनी प्राण दिले आरक्षणासाठी, शहीद झाले किंवा धारातीर्थी पडले, अजिबात विसरायचं नाही. लढाया या चर्चातूनच पुढे जातात. सरकारसोबत डायलॉग केला पाहिजे का? बिलकुल केला पाहिजे. सरकार म्हणतंय थांबलं पाहिजे का? बार्गेनिंग पॉवर जर चांगली असेल आणि रिझल्ट ओरिएंटेड वर्क असेल तर 100% चर्चा केली पाहिजे, 100% शब्दाला मान दिला पाहिजे. पण जर आंदोलन दाबण्यासाठी, नेतृत्व संपवण्यासाठी किंवा सरकारवर आलेलं बालंट हे डायव्हर्ट करण्यासाठी जर कांड होत असेल, तिथं मात्र सावध राहायला पाहिजे. मी अजूनही सांगतोय, जोपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिल्लीला धडकणार नाहीत तोपर्यंत म्हणावी अशी लढाई ताकदीनं जिंकता येणार नाही. शेवटी घटनात्मक आणि सरसगट ह्या दोन्ही गोष्टी, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आपलं जे संविधान आहे, भारताची राज्यघटना आहे, त्या चौकटीत राहूनच मिळणार आहे. आणि ते कोण देणार आहे, कसं देणार आहे, हे महाराष्ट्रात नाही साहेब ठरणार, हे केंद्रात ठरणार. पण महाराष्ट्रातल्या नेत्यांना सांगण्यात आलेलं आहे, चर्चा आणि तह उगच नाही झालेला. आंदोलन जरांगे पाटलांनी विचारपूर्वक त्या ठिकाणी स्थगित केलेलं आहे. समाजाला घटनात्मक आरक्षण पाहिजे. नेत्यांवर विश्वास ठेवून नाही तह केला. माजी न्यायमूर्ती आले होते, मला काल परवापासून बरेच जण म्हणतात ते रिटायर, त्यांचं काय? अजिबात नाही. त्यांना जी सामाजिक, वैचारिक, राजकीय प्रतिष्ठा आहे ना साहेब, ती फार मोठी आहे. त्या लोकांच्या सोबत, त्यांच्या विचारांशी दगाफटका होऊ शकत नाही. आणि सरकारने समजा करण्याचा प्रयत्न केला, समाज म्हणून जे आग्यामोहोळ आहे, समाज म्हणून आरक्षण जर नाही दिलं आणि सरकारने जर मराठ्यांना फसवलं, आग्यामोहोळ जर उठलं तर चर्चाच काय. आणि मग एकदा आग्यामोहोळ उठलं तर ते बघत नाही हा कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, मंत्री आहे का, आमदार आहे का, मुख्यमंत्री आहे का, उपमुख्यमंत्री आहे का, डेंग्यू झाला आहे का, अजून काय झालं आहे का, कोरोना येईल, अजिबात सुट्टी नाही. शब्दाशी फेरफार कराल, शब्द फिरवणार, दिलेला शब्द तुम्ही पाळणार नाही तर मग अजिबात सुट्टी नाही. ती माशी ढसली म्हणूनच समजा, असं होईल. पण आता सगळेच ताकसुद्धा फुंकून पित आहेत. ते बिलकुल फुंकून पेलं पाहिजे. आंदोलन संपलेलं नाही, आंदोलन माघारीही सुद्धा घेतलेलं नाही. परत एकदा मला म्हणजे आठवतं आहे, बचेंगे तो और भी लढेंगे. शिंदेंची डरकाळी, मराठ्यांची डरकाळी, दिल्लीला दिलेला इशारा, किंवा धारातीर्थी पडलो तरी आम्ही जिंकू आणि लढू, ही जी उमेद असते काय साधी गोष्ट नाही, येडेगाबाळ्याचं काम नाही. आणि समाज म्हणून जी ताकद आहे, ही ताकदच एक वेगळी आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी विश्वास ठेवा. आता एक नेतृत्व स्वीकारलंय, तेच तुम्हाला निर्णय आणि त्या ठिकाणी आनंदाची म्हणजे काय बातमी मिळवून देईल. महाराष्ट्र संकटात नाही टाकायचा, तर महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम आहे. मोठ्या भावाचं आहे, बारक्या भावाचं आहे आणि शेंडफळाचं आहे. सगळ्या भावांनी एकत्र मिळूनच लढाई लढावी लागेल. पण प्रश्न असा आहे, सरकारमधली जी माणसं आहेत, सरकारमधली जी काही तथाकथित नेते आहेत, आमदार, मंत्री, सरकारच्या बाजूचे, सरकारच्या विरोधातले, खास करून सत्तेमधले, खास करून सरकारची विचारधारेचे बॅकबोन, हे सगळे आरक्षणाच्या विरोधी आहेत का, मराठ्यांच्या हिताच्या विरोधी आहेत का, हे जर तपासलं